शिर्डीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विजयादशमी उत्सव साजरा केला जातोय। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। विजयादशमी अर्थात साईबाबांच्या पुण्यतिथीचा हा क्षण आहे आणि भाविकांची मांदियाळी सकाळपासूनच साई दर्शनासाठी दिसून येते। मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त भाविकांना आज दर्शन मिळावं यासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। अशा पद्धतीने भाविक जे आहेत ते साई समाधी मंदिरातून बाहेर पडत गुरुस्थान मंदिराचं दर्शन घेतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि पहाटेपासूनच आज खरं तर गर्दीचा जो ओघ आहे तो सातत्यानं सुरू आहे। भाविकांसाठी आज साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे स्मरण करण्याचा दिवस आणि हजारो भक्त जे आहेत ते आजच्या दिवशी साईबाबांना नतमस्तक होण्यासाठी साई दरबारी येत असतात। आपल्यासोबत अशाच मुंबई येथील साई भक्त आहेत विद्याताई, दरवर्षी त्या पुण्यतिथी उत्सवाला येत असतात। ताई, काय आहे आजचा तुमचा म्हणजे जे भाविक आहेत ते पुण्यतिथी उत्सवाकडे कसं बघतात? आज बाबांचा महानिर्वाण दिवस आहे। बाबा अतिशय म्हणजे की शिर्डीमध्ये बाबांनी दारोदारी भिक्षा मागितली आणि आज भिक्षाजोळीचा कार्यक्रम आहे आणि आजचं महत्व म्हणजे आपण भिक्षाजोळी जी आहे तर त्या रूपामध्ये बाबा भिक्षा मागायला येतात आणि आपण बाबांना भिक्षा द्यायची असते आणि आपण सर्व भक्तांनी हा आनंदात साजरा करूया सोहळा। अनेक वर्ष हा सोहळा साजरा होतोय, आम्ही अनेक वर्ष आम्हाला हा आनंद मिळतोय आणि हा सर्व भक्तांना मिळावा अशी इच्छा आहे। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। आज दर्शन किती वेळात झालंय? काय गर्दी आहे का? आणि मंदिरात देखील आज सजावट आहे, कसं प्रसन्न वातावरण? अतिशय सुंदर सजावट आहे। नियोजन गाडीलकर साहेबांनी इतके छान नियोजन केलेलं आहे। गर्दी असूनही खूप लवकर दर्शन होते, चेंगराचेंगरी नाही, धक्काबुक्की नाही, छान दर्शन झालंय। खूप सुंदर सजावट आहे, बाहेर गेट बनवले ते खूप सुंदर आहेत आणि अतिशय छान वाटतं। दर्शन अगदी लवकरात लवकर होते, फक्त आपण संयम ठेवला पाहिजे, श्रद्धा आणि सबुरी। तुम्ही कुठून आला आहात आणि दर्शन आज झालंय का? किती वेळ लागतोय दर्शन? आम्ही दर गुरुवारी कोपरगावला असतो, आम्ही दर गुरुवारी कोपरगावहून येत असतो। आज आमचं पहिल्यांदा दर्शनाचं बाबांचं दर्शन झाले दसऱ्या दिवशी। पण हा आज योग आहे, पुण्यतिथी उत्सव देखील आज आहे, गुरुवार आहे। आजचं दर्शनाचं महत्व कसं बघतं? कारण बाबांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस बोलू नाही शकत। आम्हाला दर्शन झालं हे खूप खूप भाग्य समजतो आमचं की आज दसऱ्या दिवशी आमचं दर्शन झालं। बाबांचे खूप खूप आभार आहेत, कारण खूप वेळा आम्ही परत दर्शन झालं हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। दर्शनाचा जो भाव आहे तो भाविकांच्या चेहऱ्यावर समजून वाहतोय। एकंदरीत दिवसभरामध्ये असाच गर्दीचा ओघ जो आहे तो सुरू राहणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।